बघा, या महाराष्ट्राचं 18 पगड जाती जमातींचं हे आराध्य दैवत आहे. या खंडोबाला येत असताना जात पात पंत धर्म भेदाच्या पलीकडे येऊन जी एकी दिसते खंडोबाच्या या चरणी आल्यानंतर, तसेच आमच्या ओबीसीचं आरक्षण टिकावं म्हणून या महाराष्ट्रामधल्या 400-450 जातींनी एकत्रित येऊन आपल्या हक्क अधिकाराची आणि आपल्या आरक्षणाची लढाई ज्या मल्हारी मार्तंडाच्या आशीर्वादाने लढायची, म्हणून आम्ही आज मल्हारी मार्तंडा समोर तळी उचलून आमच्या ओबीसी मधल्या सगळ्या लोकांना जाती जातीमध्ये आता लढायची वेळ नाही, तर जाती जातीनं एकत्रित येऊन बाबासाहेबांनी दिलेल्या आपल्याला ओबीसी विजयंती आरक्षणाचं संरक्षण करायचंय, हा आम्ही आशीर्वाद या मल्हारी मार्तंडा समोर मागितलेला आहे. खरं तर तुम्ही अनेक राज्यकर्त्यांवर निशाणा साधताय, एक होय असं म्हणतायत, पण मोठ्या प्रमाणात जे आहे ती दरी निर्माण होताना दिसते. एकीकडे धनगर जे आहे ते एसटी मध्ये मागण्या करतायत, दुसरीकडे जाती म्हणजे ओबीसी मधल्या जातीवादीमध्ये कुठेतरी विभाजन होताना पाहिलं. बघा, इथल्या राज्यकर्त्यांनी आजपर्यंत इथल्या आमदार खासदारांनी मंत्र्यांनी जाती जातीमध्ये भांडण लावून आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. ओबीसीला नेहमी विस्थापित केलं, ओबीसी मध्ये नेहमी जाती जातीत भांडण लावली आणि आमदारक्या खासदारक्या आणि राजसत्ता भोगली. ज्या ओबीसीच्या जीवावर हे सत्ताधीश झाले, त्याच सत्ताधीशांनी आज ओबीसीचं आरक्षण संपवलंय आणि या एवढ्या दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आज आम्ही मल्हारी मार्तंडाच्या समोर सगळ्या 18 पगड जातीतल्या लोकांना एकत्रित घेऊन आज तळी उचललेले आहेत. आणि राज्यकर्ते म्हणतात की अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचं ओबीसींना धक्का नाही, मात्र तुम्ही दुसरीकडे सातत्याने सांगता. हे बघा, कालचा जो JR काढला गेला, या JR अन्वये प्रत्येक तहसीलदारला इथल्या शासनानं 1000 प्रमाणपत्र वाटायचं टार्गेट दिलंय 15 दिवसात. आणि 358 तालुके आहेत, 358 गुणिले 1000, 3,58,000 लोकांना सर्टिफिकेट येऊ घातलेल्या 15 दिवसात दिले जाणार आहेत. आणि परत कुळातले, गावकीतले, भावकीतले, नातेसंबंधातले या लोकांना एका ऍफिडेव्हिटद्वारे रिझर्वेशन दिलं जाणार आहे. ओबीसी बांधवांनो, जागा व्हा, एक व्हा, नेक व्हा. आपलं आरक्षण संपलंय आणि आता आपलं आरक्षण या राज्यकर्त्यांनी संपवलेलं आहे. या मल्हारी मार्तंडाच्या चरणी आज आम्ही महाराष्ट्रामधला, बघा मी परत सांगतोय, महाराष्ट्रामध्ये आज इथं मल्हारी मार्तंडाच्या समोर माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, घरशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेडर, रामोशी, हर एक 18 पगड जातीचा माणूस इथं आज सदानंदाची तळी उचलताना एकत्रित आलाय. आणि आम्ही ओबीसीच्या एकतेचा हा मूलमंत्र या महाराष्ट्राला दिलाय आणि ओबीसीचा हा जगन्नाथाचा रथ या महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या कालावधीमध्ये चालू होईल. कारण ओबीसीची बैठक झाली, त्याला लक्ष्मण हाके दिसले नाहीत, काय नेमकं? आमचे मंगेश जे ससानी ऍडव्होकेट तिथे उपस्थित होते. शासनाला हाके ओबीसीचे नेते म्हणून सध्या राज्यभर फिरत आहेत, मात्र त्या बैठकीला हे बघा, प्रोटोकॉल मध्ये लक्ष्मण हाके बसत नसतील, पण आमचे मंगेशजी ससाने जे न्यायालयीन लढाई लढतात त्यांनी ठामपणे भूमिका मांडलेली आहे. आणि माननीय भुजबळ साहेब हे नेहमी आपली बाजू मांडतायत, वडेट्टीवार साहेब बाजू मांडतायत, प्रकाश शेंडगे आहेत, पंकजताई आहेत, जबाबदार माणसं आहेत. ती माणसं मुख्यमंत्र्यांना त्यांनी जे काही सांगायचं ते सांगितलंय आणि आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय. हाकेंना खंत वाटते कालच्या? नाही, अजिबात खंत वाटत नाही. आज आम्ही जेजुरी मल्हारी मार्तंडाचा खांडा तलवार आमच्या हातात आहे. दुर्जनांचं मार्जन करायला आम्ही इथं जेजुरीच्या खंडोबाच्या इथं आलोय. त्यामुळे आम्ही कोणाला घाबरणारे नाही आहोत. आमच्या ओबीसी मध्ये एकजूट आहे आणि मोठ्या ताकदीने आम्ही ओबीसीची चळवळ लढत आहोत. ओबीसींची बैठक झाली, काय सांगाल? काल ओबीसींची बैठक झाली. आम्हाला वाटलं काहीतरी त्याच्यामध्ये आम्हाला समाधानकारक काहीतरी सरकार भूमिका आहे, पण याच्यामध्ये मग भुजबळ साहेब असतील, वडेट्टीवार साहेब असतील, पंकजा मुंडे असतील, मी स्वतः सुरुवात करताना हा JR कसा ओबीसीचा आरक्षणाचा घात करणार आहे, तांत्रिक किती मोठ्या चुका केलेल्या आहेत, कायदेशीररित्या तुम्ही जर मला जर दाखला पाहिजे तर मी ऍफिडेव्हिट दिलं पाहिजे. तिराईत कोणतरी नातेसंबंधातला कुळातला माणूस, त्या अर्जदाराचा बाप कोण होता, त्याची जात कोण होती ते जर सांगणार असेल तर या महाराष्ट्रातला प्रत्येक जण येत्या 15-20 दिवसामध्ये कुणबी होईल. हे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर आणून दिलं. पण त्यांची भूमिका अशी होती की या JR ने तुम्हाला कोणताही धक्का लागणार नाही, पितृसंस्थेच्या माध्यमातून दाखले दिले जातील, आम्ही तुम्हाला शाश्वती देतो, गैरप्रकार झाले तर त्याला कायदेशीर आम्ही कारवाई करू, अशा प्रकारचं तोंडाला मलम पुसायचं काम केलेलं आहे. आम्ही तिथं स्पष्ट सांगितलं की आम्हाला सकारात्मक तुमच्याकडून काही मिळालेलं नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ओबीसीची लढाई, ओबीसीचे मोर्चे, ओबीसीची आंदोलनं चालू राहतील. त्यांनी आणखीन एक सांगितलं याच्यामध्ये की हा मुद्दा न्याय प्रविष्ट आहे
आणि न्यायप्रविष्ट असल्यामुळे आम्ही बदल करू शकत नाही. माझं या तुमच्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून यांना विचारणं आहे. मी स्वतः वकील आहे, खूप इथं अभ्यासक आहेत. याचिकाकर्ते जर आम्ही असतो आणि तुम्ही जर तो GR जर त्याच्यामध्ये बदल केले, मागे घेतला, तर आम्ही आमच्या केस मागे घेऊ. तुम्ही या आमच्या मोर्चामध्ये 10 तारखेच्या नागपूरमध्ये जो महामेळावा होणार आहे त्याचा धसका घेऊन ती कालची मिटिंग होती. असा एकंदरीत आम्ही ते याच्यावर आहोत. त्यांनी आम्हाला विनंती केली, खूप पाऊस पडतोय महाराष्ट्रामध्ये, ओला दुष्काळ आहे आणि तुम्ही मागे घ्या. तुम्ही आम्हाला जर बोलावताय, सहकार्याची भूमिका करायला पाहताय, तर तुम्ही तिथं आम्हाला समाधानकारक काहीतरी सांगणं गरजेचं होतं. हा GR आम्ही थांबवतोय, याच्यावर आपण चर्चा करू, असं काही केलं नाही. त्यामुळं आमचा हा एल्गार आहे आणि ही आता आम्ही बेल भंडारा आम्ही उधळलेला आहे सर्व ओबीसींच्या एकजुटीचा. सरकार म्हणतोय की आम्ही कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट देऊ, त्याच्यामध्ये आमची भूमिका सांगू, तर आम्ही पण कोर्टाची लढाई लढू, रस्त्यावरची पण लढाई लढू. आमचे मेळावे मोर्चे थांबणार नाहीत. पण ज्या वेळेस पेशंट अत्यवस्थ होतो त्यावेळेस तुम्ही त्याला विचारायला येता. हे मग करताना तुम्ही का नाही बरं आधी ओबीसीची मिटिंग घेतली, ओबीसी उपसमिती समोर तो ड्राफ्ट ठेवला, हा आमचा सवाल आहे. त्यामुळे आता कुठेतरी मलमपट्टी करायची. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत, ओबीसीचा रोष तुम्हाला पत्करायला लागेल, म्हणून असं काहीतरी करायचं, अशी मिटिंग घ्यायची. आमच्यातला एखादा फुटला असेल, तुमच्या GR ला समर्थन दिलं असेल, पण 100तला एखादा असा नासका असतो, त्याला आम्ही बाजूला काढलं. काल सांगितलं ते जे कोण होते त्यांना जर बोलावणार असेल तर आम्ही कोणी येणार नाही. महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसींच्या वतीने सगळे होते. लक्ष्मण हाके जरी नसतील तर मंगेश सासने होते, नवनाथ वाघमारे होते, भुजबळ साहेब होते, त्याच्यानंतर प्रकाश अण्णा शेंडगे होते. आणि आमच्या चर्चेतनं आम्ही तिथं आमची स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे. कोणत्याही प्रकारचं मलमपट्टी तुमची चालणार नाही. बाकीचं काय किरकोळ त्यांनी सांगितलं असेल तर ते काय असंही देणार होते. त्यामुळं आमचा मूळ जो प्रश्न होता त्याच्यावर आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही आणि आम्ही तिथंच सांगितलं, आम्ही आमची न्यायालयीन लढाई नाही थांबवणार, रस्त्यावरची लढाई नाही थांबवणार, आमचे कुठलेही मोर्चे आंदोलन आम्ही स्थगित करणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल, तुम्ही म्हणताय ऍफिडेव्हिट मध्ये समजेल 6 तारखेला उद्या तारीख आहे, अहो आत्ताची ऍडमिशन स्टेजला आहे, आम्हाला पण कायद्याचं ज्ञान आहे, अजून 3-4 तारखा होतील, तुमच्या अफिडेव्हिट मधनं समजेल. पण त्या तुमचा अफिडेव्हिट व्हायला अजून 3 महिने आहेत. पण इथं पळे पाहुणे सगळे सोयऱ्यांचे लाखो अफिडेव्हिट येतील आणि आमच्या त्यांना टार्गेट दिले, त्या लाखो अफिडेव्हिटचं करणार काय? त्यामुळं तुम्ही उगीच दुरुपयोग करू नका. ओबीसींचा एल्गार हा शांत होणार नाही. आमच्या आत्महत्या होतात, 12 आत्महत्या झाल्यात, 12 जणांनी जीव दिलाय आणि ह्या सगळ्या आत्महत्यांची जबाबदारी ह्या राज्य सरकारची आहे. त्या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात जे सरकार आहे ते त्यांची आहे. त्यामुळे तळतळाट तर नक्कीच लागेल. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला आमचा हवाला कळेल. आम्ही तुम्हाला मॅन्डेट दिला होता विधानसभेला, ह्या भाजपला एवढं 5वी बहुमत या ओबीसींनी दिलं, त्याची उपकाराची परतफेड तुम्ही जर अशी करत असाल तर आम्ही पण त्या उपकाराची परतफेड या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये डिसेंबर-जानेवारीला तुम्हाला समजेल की ओबीसीचा आबाडा काय असतो. आज इथं आम्ही भांडारा उधळलाय, आम्ही शपथ खाल्लेली आहे की आता थांबायचं नाही. 10 तारखेला मोर्चा आहे, त्या मोर्चामध्ये लक्ष्मण हाके जाणार. बघा, लक्ष्मण हाके महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मोर्चाला, कुठलाही मोर्चा असो आणि कुणाचाही असो, जिथं ओबीसीच्या हिताचं धोरण येईल तिथं लक्ष्मण हाके जाईल. पण आमचं मुख्यमंत्री महोदयांना सांगणं आहे, 4थी नापास जरांगेच्या सांगण्यावरनं माननीय लिगल ऍस्पेक्ट असणारा, कायद्याचं ज्ञान असणाऱ्या माझ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसीचं आरक्षण घालवलंय, ओबीसीची मसलत बुडवली एका 4थी नापास माणसाच्या सांगण्यावरनं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी भाजपाला मतदान करणार, ओबीसी ओबीसीला मतदान करेल, ओबीसी एससीला मतदान करेल, ओबीसी एसटीला मतदान करेल. ज्या आमदार खासदारांनी ओबीसीचं आरक्षण जात असताना बघ्याची भूमिका घेतली, जरांगेला पाठिंबा दिला, जरांगेला डिझेल पुरवलं, जरांगेचं तळ उचललं, त्या निकृष्ट दर्जाच्या सुप्रिया सुळे असोत की शरदचंद्रजी पवार असोत, अजितदादा पवार असोत की भाजप असो की शिवसेना असो की राष्ट्रवादी असो की काँग्रेस असो, ज्या माणसांनी जरांगेला पाठिंबा दिला आणि ज्या जरांगेच्या सांगण्यावरनं हा GR निघाला, ज्या GR वरनं ओबीसीचं आरक्षण संपलं, त्या सगळ्या लोकांना ओबीसी मोठ्या एकीने एकत्र येतील आणि आपला राग दाखवतील आणि त्यांना घरी बसवतील. लक्ष्मण हाकेंना एकटं पाडलं जातंय असं वाटतं? अजिबात नाही. इथं बघा, सगळ्या 18 पगड जातीची माणसं आहेत. आम्ही आमदार खासदाराची पोरं नाही, आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली पोरं आहे. आम्ही एकटे नाही आहोत, आम्ही 60% ओबीसींचा आवाज आहोत. आम्हाला कुणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. जरांगे आता जातीत भांडण लावेल,
जातीचा माणूस बोलला की त्याच्या जातीला टार्गेट करा म्हणेल. अरे पण तुम्ही आजपर्यंत हेच केलंय ना, आणि आमचा माणूस पराभूत करायला आमचा माणूस होता कुठं? अरे तुम्हीच आमदार खासदार आहे आणि तुम्ही आमचं घर उचलायला निघालाय, आम्ही तुमचं घर ठेवू काय? त्यामुळे जरांगीला त्याच्या भाषेत धडा शिकवला जाईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.